माझ्या पूर्वजांनी केलेली चूक असं रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी का म्हणाला? तुम्हालाही जाणून घ्यायचंय. मग त्यांच्याच पत्नी माधवी महाजनी यांनी लिहिलेल्या 4था अंक या पुस्तकाचं चला सोबतच वाचन करूया. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. एकदा माझ्या जुन्या एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. मी वरच्या मजल्याच्या आमच्या बेडरूम मधून बोलत होते. जुन्या आठवणी निघाल्या. तेव्हा तिने जरा चेष्टेतच विचारले, "काय ग, अजून आठवतो का तो आपल्या शाळेतला मुलगा? त्यानं तुला प्रपोज केलं होतं. तुला पण तो बऱ्यापैकी आवडला होता." तेव्हा मी तिला हसून म्हटलं की हो, येते कधी कधी त्याची आठवण. जुन्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या की विषय निघतो. हे सारं मी फोनवरून सांगत असतानाच माझी मुलगी रश्मी खालून वरती आली आणि म्हणाली, "आई, तू काय बोलतीयस फोनवर? बाबा अगदी कान लावून खालच्या फोनवरून ऐकतायत." ती असं म्हणाली तरी मला त्यात काही विशेष वाटलं नाही. शाळकरी वयातली ती गोष्ट, या निमित्तानं बोलले इतकंच. मात्र नंतर माझ्या लक्षात आलं की ती इतकीशी सुद्धा गोष्ट रवीला सहन झाली नाही. तो स्वतःच्या देखणेपणावर अत्यंत खुश होता. अनेक स्त्रियांकडून त्याला त्याचं ॲप्रिसिएशन मिळत होतं. चक्क हिरोच होता तो. आणि मी मी तर त्याच्या दृष्टीनं अगदीच सामान्य. त्याच्यावरून जीव ओवाळून टाकणारी, त्याचे सारे गुन्हे माफ करून त्याच्यावर फक्त प्रेम आणि प्रेमच करणारी. दुसरं कुणी मला आवडणं वगैरे हे काय भलतंच. कधी काळी का होईना, पण कोण मुलगा हिच्या संपर्कात आला होता. तेव्हापासून त्याचं बिनसल्याचं माझ्या लक्षात आलं. तसाही तो फार लवकर रागावत असे, पण त्यानंतर त्याने अंगावर हात टाकायला सुरुवात केली. कधी कधी तर इतकं चिडायचा की स्वतःचेच केस उपटायचा. मला म्हणायचा, "तो कोण आहे? कुठं असतो ते सांग मला." आणि म्हणायचा, "त्याच्याशी तुझं लग्न लावून देतो मी." पण मला कळलं होतं, कशात काही नसताना तो चांगलाच दुखावला होता. इतक्या क्षुल्लक गोष्टीला तो इतकं महत्व देईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. पण त्याचा इगो दुखावला होता एवढं खरं. त्याचा तोल कशावरून जाईल सांगता येत नसे. घडी घडी त्याचे मूड बदलत. खदखदून हसणारा रवी पुढच्या अर्ध्या तासानंतर माझ्या अंगावर धावून येईल. एकदा आम्हाला माझ्या नंदेकडे जायचे होते. आम्ही खाली डायनिंग रूम मध्ये गेलो. साबुदाण्याची खिचडी खाल्ली. वरती येऊन तयार होण्यासाठी तो डोक्यातून शर्ट काढत होता. त्याला निघेना. मी पुढे झाले. बरीच झटापट करून तो शर्ट एकदाचा अंगातून निघाला. आम्ही दोघेही त्यावेळी हसत होतो. त्यानंतर काही काळ तो गप्प झाला. मग त्यानं अचानक माझे केस धरून जोरात ओढले. असह्य वेदना झाल्या. तो ओरडला, "काय घातलं होतंस खिचडीत? शर्ट का नव्हता काढता येत मला? तुला काय वाटलं म्हातारा नाही झालो मी?" तो अशीच बडबड करीत असताना आम्ही निघालो. काश्मीरच्या मुंजीचं आमंत्रण द्यायला मुंबईला निघालो होतो. खरं तर आनंदाचा प्रसंग, पण त्याचा मूड आता गेलेला होता. समजूत काढण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. आत्ताच तर आपण चांगल्या मूडमध्ये होतो. अचानक काय झालं तुला? आपण दोघेही आता हसत होतो असं आठवून दिलं. पण त्याचा संताप अनावर झाला होता. गाडी थांबवून मला तो गाडीतच मारू लागला. तो एवढा आडदांड, त्याच्या पुढं मी अगदीच बारकुळी. मी मार खात राहिले. त्यानंतर तो अत्यंत अर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागला. अखेरीस मला सारं असह्य होऊन मी म्हटलं, "मी उतरते इथे, गाडी थांबव." त्यानं ताबडतोब गाडी थांबवली. रात्रीचे 11:30-12 वाजले होते. त्याला क्षणभरही वाटलं नाही की इतक्या रात्री ही एकटी कुठे जाईल, कशी जाईल. मी गाडीतून उतरताच तो गाडी पुढे घेऊन गेला. दुखऱ्या मनानं रस्त्यावर उतरल्यावर मी आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर नाव होतं, ह. रा. महाजनी मार्ग. कालगती पहा. हरा महाजनी माझे सासरे. अशा सुसंस्कृत स्त्रियांच्या बाबतीत इतका सुधारणावादी असलेल्या विद्वान माणसाच्या मुलाने आपल्या बायकोला बेदम मारलं होतं आणि अपरात्री तिला एकटीला सुनसान रस्त्यावर सोडून तो निघून गेला होता. हातात काही पैसे नाहीत. दुखलेल्या शरीरानं आणि दुखावलेल्या मनानं मी बांद्र्याच्या दिशेनं चालत राहिले. रात्री कधीतरी नंदेकडे पोहोचले. रवी त्यांच्याकडे अर्थातच पुष्कळ आधी पोहोचला होता आणि गाढ झोपला होता. सासरचे सर्वजण मला समजून घेत होते. माझ्याशी नेहमी ते चांगलेच वागले.
हे सारं अशा प्रकारे पहिल्यांदाच घडलं. तोपर्यंत त्यानं माझ्यावर कधीही हात टाकला नव्हता. कधी वाईट बोलला असंही नाही. पण ही त्याच्या पुढच्या वागण्याच्या सुरुवात होती असं आता वाटतं. एकदा माझी नणंद, तिचे यजमान आणि आम्ही दोघं बाहेर जेवायला गेलो. गप्पा मारत छान जेवण झालं. आम्ही दोघे थोडे पुढे आणि मागून ते दोघे असे आम्ही तिथून निघालो. रवीला काय झालं कळलं नाही. तो अचानक रस्त्यातच मला मारू लागला. आमचं काही भांडण झालं नव्हतं, वाद नाही. त्यानं थेट मारहाण सुरू केल्यावर आम्ही गोंधळून गेलो. माझी नणंद आणि तिचे यजमान यांनी मध्ये पडून माझी त्यांच्यापासून सुटका केली आणि आम्ही घरी आलो. येताना त्या दोघांना घरी सोडलं. पुढे आम्ही निघाल्यावर पुन्हा त्याची मारहाण चालू झाली. याही वेळी मी पुन्हा गाडीतून मध्येच उतरले. त्यानं ही गाडी थांबवली. तिथून रवीनं सुरू केलेलं बांधकाम स्वरूप पार्क नावाचं कॉम्प्लेक्स होतं. तिथं मी गेले. वॉचमन ओळखीचा होता. त्यानं मला एका फ्लॅटचं दार उघडून दिलं. बांधकाम अजून पूर्ण झालेलं नव्हतं. फक्त भिंती आणि दारं खिडक्या झालेली होती. वॉचमनने तिथली एक जुनी कॉट मला दिली. मी त्यावरच रात्र काढली. सकाळी उठून घरी गेले. माझ्या भोवती पहिल्यापासूनच मैत्रिणींचा गराडा असे. पुण्यातील आमच्या घरासमोरच सुधाकर जोशी हे म्युनिसिपल कमिशनर राहायचे. त्यांच्या लीना स्नेहल या 2 मुली कॉलेज वयीत. त्यावेळी मला 2 मुलं होती, तरी त्या मुलींशी माझी चांगली मैत्री झाली. त्यांच्याबरोबर सुलभा राणे, राणी रानडे, क्षमा शहा, नीता मणियार या बाकीच्याही तरुण मुलींशी माझी घनिष्ठ मैत्री झाली. फॅमिली रिलेशनही तयार झाली. आजही त्यांच्या सर्वांशी आमचे संबंध चांगले आहेत. लीना आणि तिचे पती गिरीश यांची प्रत्येक बाबतीत आम्हाला मदत होते. गिरीशला सर्वच बाबतीत खूप माहिती आहे. त्यामुळे काहीही अडचण आली तरी मी व कश्मीर त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जात नाही. तोही आनंदाने नेहमी मदतीला धावून येतो. रवींद्र जोशी हे बांधकाम व्यावसायिक शेजारी राहायचे. त्यांच्या फॅमिलीशी आमची छान मैत्री झाली. बॅडमिंटन, एकत्र जेवण हे सारं चालायचं. 31 डिसेंबरला मोठी पार्टी व्हायची. तेव्हा निळू फुले, राम नगरकर वगैरे येत. धमाल चालत असे. त्यावेळी मी लीना आणि वैशाली या मैत्रिणींबरोबर पुण्यातल्या लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली. लॉ पूर्ण केलं. मला बागकामाचीही फार आवड होती. म्हणून मग मी आणि माझी नणंद कमलिनी फडके आम्ही दोघींना गार्डनिंगचा 1 वर्षाचा कोर्स केला. तिथे मला प्रतिभा भंडारी, वर्षा काळे, अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांची पत्नी या मैत्रिणी भेटल्या. वर्षाच्या मुलीचे नाव प्रियंका. कश्मीरचे डान्स क्लासेस व इव्हेंट्समुळे त्याला रोजच्या रोज कॉलेजच्या वर्गास हजर राहता येत नसे. त्यामुळे फ्रेंच भाषा त्याला चांगली शिकता आली नाही. वर्षाजवळ मी हे बोलले तेव्हा तिने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. ती म्हणाली, अगं प्रियांका आहे ना, ती शिकवेल त्याला फ्रेंच. प्रियांकाचे फ्रेंच भाषेवर चांगले प्रभुत्व होते. मग कश्मीर तिच्याकडे जायला लागला. तिने त्याच्याकडून फार चांगल्या तऱ्हेने अभ्यास करून घेतला. त्यामुळे त्याला फ्रेंचमध्ये चांगले मार्क मिळाले. प्रतिभा भंडारी या माझ्या मैत्रिणीचे एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू उत्तम दर्जाची व योग्य त्या किमतीत मिळते हे तिला फार चांगले माहीत असे. त्याचा आम्हाला वेळोवेळी लाभ झाला. कश्मीरच्या लग्नात परतीचा आहेर काय द्यावा असा मला प्रश्न पडला होता. त्याच्या लग्नात आहेर नकोत असे लग्नपत्रिकेत लिहिलेले असले तरी लग्नाआधी जवळच्यांनी घरी येऊन आम्हाला आहेर दिले होते. त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळे चांगले द्यावे असे मनात होते. प्रतिभाला मी विचारले तेव्हा तिने मला एका होलसेलरच्या दुकानात नेले. त्यांच्याकडे चांदीच्या नोटा होत्या. 5, 10, 500 अशा हव्या तशा वेगवेगळ्या नोटा आपण तिथून घेऊ शकतो. मला ती कल्पना आवडली. कश्मीरच्या लग्नात मी तशा प्रकारच्या नोटा भेट दिल्या. त्या त्यांना लक्ष्मीपूजनात ठेवता आल्या. एरवी ही राखी पौर्णिमा वगैरे प्रसंगी तशी नोट देता येते. ज्यांना ज्यांना मी ही भेट देते त्या सर्वांना ती आवडते. मी, प्रतिभा आणि वर्षा आम्हा तिघी मैत्रिणींची गार्डनिंग कोर्स करण्याच्या निमित्तानं मैत्री झाली आणि तेव्हापासून गेली 35 वर्ष ती टिकून आहे. किरण वळसे पाटील ही तर माझी जीवाभावाची मैत्रीण. ती मला नेहमी म्हणते, मी तुझ्या पाठीशी नाही, तुझ्या कायम बरोबर असेन. ही दिलीप वळसे पाटील यांची पत्नी.
ज्या काळात आमच्या घरावर जप्ती आली होती तेव्हा तिला काही ते पाहावेना. तिने आमच्या भिशीच्या ग्रुपमध्ये सुचवले की मधूची कर्जाची रक्कम आपण सगळ्यांनी मिळून फेडूया. नंतर गश्मीर ती रक्कम देईल आपल्याला परत. अर्थात आम्ही तिच्याकडून तसे पैसे घेतले नाही. कर्ज आमचे आम्हीच फेडले. कारण कर्ज रवीने काढले होते. गश्मीर 17-18 वर्षाचा होता. पण तो म्हणाला, बाबांनी काढलेले कर्ज आपण तिघांनीच फेडायला हवे. इतरांनी का पैसे द्यायचे? मला ते आवडणार नाही. जी माझी अडचण तीच तिची अडचण असं समजून किरणनं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली. ती तसं म्हणाली याचं मला अप्रूप वाटतं. तिच्या मुलीचा पूर्वा हिचा 18वा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यासाठी त्यांना तिच्या 18 वर्षाच्या कालावधीचा एक लहानसा चरित्र चित्रपट बनवायचा होता. या बाबतीत गश्मीर तसा अनुभवी होता. पण तरीही त्यावेळी तिने आपणहून गश्मीरला बोलावून त्याच्यावर हे मोठे काम सोपवले. यात पूर्वाच्या शाळेच्या प्रिन्सिपॉलशी बोलून त्यांचा अभिप्राय घेणं वगैरे बरंच शूटिंग होतं. पण तिनं ते काम गश्मीरला विश्वासानं दिलं आणि त्यानंही ते उत्तमरित्या पार पडलं. पुढे एकदा गश्मीरने नील डिसूजा परत आला नावाचा चित्रपट काढला होता. तेव्हा कॉलेजच्या शूटिंगसाठी कॉलेजच्या परिसराची गरज होती. हे तिला समजताच तिने जनरेटर सकट नवी मुंबईमधील त्यांचे कॉलेज शूटिंगसाठी गश्मीरला विनामूल्य वापरायला दिले. पुढे त्या कॉलेजचा इव्हेंटही गश्मीरला मिळाला. त्यात गश्मीर बरोबर सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांनी डान्स केले होते. अशा अनेक बाबतीत किरणने वेळोवेळी मला मदत केली आणि त्याचा पुढे कधीही उच्चार केला नाही किंवा मला जाणीव करून दिली नाही. जेव्हा जेव्हा किरणच्या लक्षात आलं की अमुक एक गोष्ट मी किंवा कश्मीर करू शकेन, तेव्हा तेव्हा तिने प्रत्येक वेळी आठवणीने आपणहून आम्हाला ती संधी देऊ केली. अडचणींवर मात करण्यासाठी कधीकधी केवळ प्रयत्नच पुरत नाहीत, तर कोणाच्या तरी पाठिंब्याची गरज असते. किरण प्रत्येक वेळी आमच्या गरजेला धावून आली. तिच्या त्या ऋणाची मी कधीही परतफेड करू शकणार नाही याचंच मला वाईट वाटतं. कधी कधी मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतो. माहेरचे, लांबचे, जवळचे सर्व नातेवाईक माझ्याशी खूप चांगले वागतात. रवीशी माझे कसेही संबंध असू देत, पण सासरचे सर्वजण माझ्याशी खूप चांगले वागतात. ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहतात. विशेष करून कमलिनी फडके, त्यांना आम्ही विद्याताई म्हणतो, त्यांचे मिस्टर कै जनार्दन फडके आणि सासूबाई यांच्याशी आजही माझे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मैत्रिणी, शेजार-पाजारचे यांच्याशीही माझे भावनिक बंध प्रेमाचे आहेत. हेच बंध मला जगण्यास बळ देतात. कधीही एकटेपणा जाणवू देत नाहीत. पेईंग गेस्ट म्हणून ठेवलेल्या मुली पुढे लग्न झाल्यावर नवऱ्याला घेऊन माझ्याकडे येतात माझे आशीर्वाद घ्यायला. डान्सच्या क्लासमधले इन्स्ट्रक्टर्स, विद्यार्थी आठवणीनं विशेष प्रसंगी फोन करतात, मला बोलावतात, घरी येतात. त्यांच्या कुटुंबियांशीही माझे संबंध असतात. कधी मुलाने किंवा मुलीने त्यांचं ऐकलं नाही तर मला त्या फोन करतात की तुमचं ऐकेल ती, तुम्ही सांगा समजावून. इतकंच नव्हे तर कामाला असलेल्या बायका त्यांच्या काही कारणाने काम सोडून गेल्या तरी नंतर मधून मधून चक्कर मारतात. काही करून देऊ का, पुरणाच्या पोळ्या खायच्या आहेत का, असं मायेनं विचारतात. या साऱ्यांशी प्रेमाचे संबंध राखताना कधी कधी मी दमून जाते. पण हा शिनवटा सुखाचा असतो. या बाबतीत मी टाटा बिर्लांपेक्षाही श्रीमंत आहे असं मी म्हणेन. माझ्या आयुष्यात जशी ही चांगली माणसं मला भेटली, तशी थोडी का होईना फसवणारीही भेटली. पुण्याच्या घरात दर अमावस्येला 5 ठिकाणी लिंबू मिरची लावावी असे मला वाटायचे. अगदी भिकारी वाटेल असा एक माणूस माझ्याकडे तसे एकदा विचारायला आला. मी हो म्हटले. त्या काळात एका लिंबू मिरचीचे 5 रुपये होत असत. म्हणजे आमच्या घरात 5 ठिकाणी लिंबू मिरची लावायचे 25 रुपये होत. पण मी त्याला 100 रुपये द्यायची. प्रत्येक वेळी चहा नाश्ता देत असे. तो प्रामाणिक असल्याने माझा त्याच्यावर विश्वास होता. अशा प्रकारे तो माझ्याकडे 15-16 वर्ष येत राहिला. नंतर एकदा त्याने मला 50,000 रुपये घर बांधण्यासाठी मागितले. त्याचं अर्धवट राहिलेलं घर त्यानं मला दाखवलं. बायको मुलाला घेऊन आला होता. मला वाटलं होऊ दे त्याचं घर पूर्ण. तेव्हा माझी कमाईही चांगली होत होती. त्यामुळे मी 50,000 त्याला दिले. मग थोडे दिवस त्यानं माझ्याकडून लिंबू मिरचीचे पैसे घेतले नाहीत. नंतर गणपतीच्या दिवसात मला म्हणाला,
मला 2,000 रुपये द्या. मी त्याची फुलं घेतो, 10 दिवस धंदा करतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला तुमचे 2,000 देतो. तेही मी दिले. त्यानंतर मात्र तो येईनासा झाला. पुढे कधीतरी आला, पण मी मुकाट्याने त्या सर्व पैशांवर पाणी सोडले. कारण मला माहीत होतं की आता तो माझे पैसे फेडणं शक्य नाही. या गोष्टीला 7-8 वर्ष झाली. 2-3 वर्षापूर्वी मी माझ्या पुण्यातल्या घराला सीसीटीव्ही कॅमेरा 3 मजल्यांसाठी लावून घेतला होता. त्यानं काम चांगलं केलं होतं. मी मुंबईला गेले तरी मला मोबाईलवर पुण्यातल्या गोष्टी दिसत असत. पण काही दिवसांनी त्या कॅमेऱ्यातल्या काही गोष्टी चोरीला गेल्या. कॅमेरे बंद पडले. मी बऱ्याचदा बाहेरगावी जात असल्यानं पुन्हा नवीन सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं आवश्यक होतं. आमच्या खाली जे दुकान होतं तिथे एकाने हे काम केलेले होते. त्याला मी विचारलं. तो म्हणाला, आमच्याकडं त्यानं चांगलं काम केलं आहे. त्यानं मला त्या कामगाराचा फोन नंबर दिला. कंपनीतर्फे तो माणूस माझ्याकडे आला. ऑफिसचा माणूसही माझ्याबरोबर बसला होता. आमचे कामाचे बोलणे झाले. लगेच काम सुरू करायचे म्हणून त्याने 22,000 रुपये ॲडव्हान्स घेतले. 2-4 दिवस तो आलाच नाही. मग मी खालच्या दुकानात चौकशी केली. त्याने कंपनीत फोन केला. कंपनीच्या ऑफिसकडून कळले की ह्या माणसाने मागेच कंपनीतले काम सोडले आहे. म्हणजे पुन्हा एकदा 22,000ला मी फसले. पुण्यात मी सध्या राहते ती 3 मजली इमारत आहे. कालांतराने मी तिथे एकटीच राहिले. खालच्या मजल्यावरची दुकाने रात्री बंद होत. पहिल्या मजल्यावर काश्मीरचा डान्स स्टुडिओ सुरू केला होता. तिथेही रात्री कुणीच नसे. मला पैशांचीही गरज होती म्हणून मी ठरवले की दुसऱ्या मजल्यावर मुलींसाठी राहण्यास पेईंग गेस्ट हाऊस सुरू करावे. मुली येऊ लागल्या, राहू लागल्या. मी अधूनमधून मुंबईला काश्मीरकडे जाऊन राहत असे. अशाच वेळी एकदा साधारण 6 महिन्यांपूर्वी मला MSEB कडून फोन आला की तुमचे अमुक इतके बिल भरायचे राहिले आहे. खरं म्हणजे MSEB कडून असा फोन येत नाही. त्यांचे बिल येते आणि भरायला उशीर झाला तर दंडासकट रक्कम भरावी लागते. पण मी फोनवर म्हणाले, मी मुंबईत आहे सध्या. पुण्यात आले की मी बघते. त्याप्रमाणे मी घरी परतल्यावर जे बिल आले होते ते भरले. त्यानंतरही मुंबईत असताना बिलाचा फोन आला. मला जरा ते विचित्र वाटलं. मी नेमकी मुंबईत असताना फोन कसा येतो आणि मुळात बिल भरण्यासाठी फोन का यायला लागलाय असा विचार माझ्या मनात आला. असाच एकदा फोन आला तेव्हा 18,000चे बिल असल्याचे कळले. त्यावेळी महिनाभर मी मुंबईत होते आणि इमारतीत 6-7 मुली राहत होत्या. संध्याकाळी काश्मीरच्या क्लासचे 3 तास दिवे चालू असायचे. एवढ्यासाठी 18,000 म्हणजे मला फारच बिल वाटले. म्हणून मी फोनवर म्हणाले, एवढं कसं काय बिल येतं हल्ली? फ्रीज AC चालू नाही, गिझर सारे महिनाभर बंद होते. मग बिल एवढे कसे? फोनवर बोलणारा त्यावेळी म्हणाला, मी एकदा येऊन बघून जातो. काही दिवसांनी त्याचा पुन्हा फोन आला. म्हणाला की मी तुमचं मीटर पाहून गेलो. मीटर नवीन घ्यायची गरज आहे. त्यासाठी 1,675 रुपये भरा. हे पैसे त्यानं बायकोच्या माहेरच्या नावानं भरायला सांगितले. मी भरले. त्यानंतर मी म्हटलं की मी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन भेटते. मला आमच्या MSEBचा पत्ता माहीत होता, पण त्यांना वेगळाच पत्ता सांगितला. मी तिथे गाडी घेऊन गेले. शोधलं. त्याचं ऑफिस काही सापडलं नाही. मी त्याला फोन केला. आमच्या जवळच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे त्याचं नाव सांगितलं. तेव्हा तिथं कळलं की या नावाचा कोणी माणूस इथं काम करीत नाही. तरी पण मी वरिष्ठांना भेटावे म्हणून बाहेरच्या बाकावर थांबून राहिले. तेव्हा एक जण तिथे बसले होते. त्यांच्याशी बोलताना असे प्रकार घडत असतात. तुम्ही असे कुणाला एंटरटेन करत जाऊ नका असे ते गृहस्थ म्हणाले. तेवढ्यात एक तरुण विवाहित बाई माझ्याजवळ येऊन बसली. आमचे बोलणे ऐकून म्हणाली, तुम्ही बोलताय ते माझे पती आहेत. आज त्यांच्या भावाचा मृत्यू झाला म्हणून ते तुम्हाला भेटले नाहीत. मी पैसे मिळतात का ऑफिसकडून म्हणून इथे आले आहे. त्यानंतर आम्ही आपापल्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला. गोड गोड बोलला. तुमचं नवीन मीटर बसवतो म्हणाला. त्यानंतर आज तागायत त्याचा संपर्क नाही. फोन केला तर घेत नाही. मग मी पुन्हा आमच्या इथल्या MSEB ऑफिसमध्ये गेले. वरिष्ठांच्या कानावर सर्व काही घातले. त्यांनी सगळे ऐकून घेतले व म्हणाले, हा आमच्याकडे कामाला आहे, पण गेले काही महिने येत नाही. दुसऱ्या 1 जणांनाही त्याने 4,500 रुपयांना फसवले आहे. तुम्हीही तक्रार द्या
अशा 3-4 तक्रारी आल्या तर आम्ही त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करू. अशा तऱ्हेने फसवणूक करून घेण्याच्या घटनांमध्ये माझ्या बाबतीत आणखी एक घटनेची भर पडली. आता निदान इथून पुढे तरी हा अनुभव येऊ नये हीच इच्छा. रवीचं वागणं बोलणं अलीकडे अगदी जाचक झालं होतं. माझ्या मैत्रिणी वगैरे रवीला माझ्याशी त्याच्या वागण्याबद्दल पुष्कळ समजावून सांगायच्या. विशेषतः उमा सरदेशमुखने खूप प्रयत्न केले. त्याचे जे चांगले मित्र होते त्यांनाही त्याचं हे वागणं आवडायचं नाही. रवीचा एक जवळचा मित्र कोल्हापूर इथे राहायचा. रवी तिथे शूटिंगसाठी जायचा तेव्हा रवीचा चाहता म्हणून तो त्याला चांगले पदार्थ खायला घरी बोलवत असे. कधी शूटिंगच्या ठिकाणी घरी केलेले पदार्थ रवीसाठी घेऊन जायचा. मी कोल्हापूरला गेल्यावरही रवी मला त्यांच्याकडे घेऊन जायचा. त्यांना रवीचं आमचं अप्रूप होतं. ते सगळेच आमच्याशी चांगले वागायचे. त्यानं लग्न करताना मुलगी कशी वाटते हे मुद्दाम रवीला विचारलं होतं व मग तिच्याशी लग्न केलं. इतका दोघांमध्ये आपलेपणा होता. एकदा त्यानं बायकोचे दागिने गहाण ठेवून रवीला पैसे दिले होते. आम्ही आमच्या जागेत काही मुलींना पेईंग गेस्ट म्हणून ठेवलं होतं. त्यातल्या एका मुलीचे वडील इन्कम टॅक्स कमिशनर होते. अधूनमधून ते मुलीला भेटायला यायचे तेव्हा आमच्याही घरी यायचे. चांगल्या गप्पा होत. रवीचा दुसरा एक मित्र होता. तो मात्र कायम लबाडीनं पैसे कमावण्याच्या मागे असायचा. पुणे स्टेशनजवळ त्याची एक जमीन वादग्रस्त असल्यामुळं विकली जात नव्हती. मित्र रवीला म्हणाला, आपण खोटाच व्यवहार करू. तू माझ्याकडून ही वादग्रस्त जागा असूनही विकत घेतली असे दाखवू. अशा वेळी इन्कम टॅक्सवाले त्यांना संशय आला तर म्हणतात, 50 लाखाला विकली आहे ना जमीन, तेवढी रक्कम तुम्ही घ्या. आता जमीन आमची, यात आपण इन्कम टॅक्स कमिशनरचा ओळखीचा फायदा करून घेऊ. या व्यवहारात मला 50 लाख मिळाले तर त्यातले मी तुला 10 लाख देईन. इन्कम टॅक्सला ब्लॅकचा व्यवहार झाल्याचा संशय आलाय असं आपण दाखवू आणि न विकली गेलेली जमीन इन्कम टॅक्सने विकत घेतली असं आपण त्या कमिशनरला विश्वासात घेऊन दाखवूयात. म्हणजे विकल्यानं जाणाऱ्या जमिनीचे 50 लाख इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला मिळतील. त्यातले मी तुला 10 लाख देईन असं त्याचं म्हणणं होतं. खरं म्हणजे ती जमीन तो विकूच शकत नव्हता कारण ती वादग्रस्त होती. म्हणूनच त्यानं असा डाव आखला होता. मला हे कळल्यावर मी रवीशी बोलले. त्याला म्हटलं, बेकायदेशीर गोष्टीत तू गुंतू नकोस. त्या कमिशनरनाही गुंतवू नकोस. आपले त्यांच्याशी चांगले संबंध आहेत, ते तसेच राहू देत असं मी त्याला बरंच समजावून सांगितलं. सुदैवानं रवीनं माझं त्यावेळी ऐकलं आणि त्यांना असं काही करायचा नाद सोडून दिला. मात्र हा व्यवहार मोडल्यामुळं तो मित्र नाराज झाला. रवी तर तयार होता. माझ्यामुळं त्याला हा गफला करता आला नाही व त्याचा बेत फिसकटला. त्यामुळं तो माझ्यावर भलताच नाराज झाला. मला अद्दल घडवण्यासाठी तो माझ्या विरुद्ध रवीचे कान भरू लागला. रवीचा स्वभाव संशयखोर बनला असल्यामुळं त्याचे मन माझ्याबद्दल कलुषित करण्याची संधी त्याने घेतली. श्रीरामपूरला टिळक साखर कारखाना हा उसाचा कारखाना होता. त्या कारखान्याकडे एकाने आपली उसाची जमीन गहाण ठेवून कर्ज घेतले होते. ते कर्ज तो फेडू शकला नाही. त्यामुळे त्या जमिनीचा कारखान्याने लिलाव केला. त्या लिलावात माझ्या वडिलांनी जमीन विकत घेतलेली होती. आम्हा मुलींना याबाबत काहीच माहिती नव्हती. पुढे बाबा व आई यांचेही निधन झाले. कालांतराने त्या जमिनीवर जे कुळ राहत होते त्यांनी तिथल्या कॉर्पोरेशनला सांगितले की ही जमीन ज्यांच्या नावाने आहे त्यांचे रवींद्र महाजनी हे जावई आहेत. तेव्हा रवीचा पत्ता काढत कॉर्पोरेशनचा माणूस आमच्याकडे आला. मग ती जमीन आम्हा तिघी बहिणींच्या नावावर झाली. श्रीरामपूर येथील या जमिनीच्या व्यवहारासाठी आम्हा दोघांना तिकडे जायचे होते. तेव्हा आम्ही दोघे आणि कश्मीर निघालो. रवीचा तो मित्र व त्याच्या बायकोशी आमचे जवळचे संबंध असल्यानं ते दोघे व त्यांचा मुलगा असे आम्ही सर्वजण निघालो. तिथले काम संपल्यावर मित्राची पत्नी व त्यांच्या मुलाला काम असल्याने पुण्यात लगेचच परतायचे होते. मी आणि कश्मीर खरं तर तेव्हा मागे राहू शकत होतो, पण रवीनं मला आग्रहानं दोघांबरोबर पाठवून दिले. मित्र आणि रवी यांच्यात त्यावेळी काय बोलणी झाली कोण जाणे, पण तिथून आल्यापासून रवी आणखीनच बिथरल्यासारखा झाला. त्याच्या वागण्यातला दुरावा मला जाणवू लागला होता. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात
ते एकदा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर